बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील झिरी धार्मिक स्थळासमोरील फ्लॅटमध्ये एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मृत तरुणाचे नाव सौरभ भारती असे असून तो BA पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता। आत्महत्येपूर्वी त्याने ऑनलाईन सुसाईड नोट लिहिल्याची माहिती समोर येत आहे। प्राथमिक माहितीनुसार सौरभने प्रथम स्वतःच्या हाताची नस कापली, त्यानंतर फ्लॅटमध्ये गळफास घेतला आणि घरात ठेवलेले फिनाईलही पिल्याचे सांगितले जात आहे। सौरभचे वडील बडनेरा रेल्वेमध्ये ड्रायव्हर असून ते काल रात्री सुमारे 12 वाजताच्या सुमारास फ्लॅटवर पोहोचले। त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला। दरम्यान सौरभची आई, धाकटी बहीण आणि धाकटा भाऊ नाशिकला गेलेले असल्याची माहिती आहे। माहिती मिळताच पोलीस अधिकारी वर्गाने घटनास्थळी भेट देऊन सौरभच्या वडिलांची चौकशी केली। या प्रकरणी बडनेरा पोलीस पुढील तपास करीत आहे। कल रात में मृतक है सौरभ संजीव भारती, उम्र 28 साल, उसका रहना है मनोहर टावर, नवी बस्ती। इसने कल रात आत्महत्या की थी, दरवाजा अंदर से बंद किया था। वो एक्चुअली 3-4 साल से उसको मनोरुग्ण की बीमारी थी, उसका औषध गोलियाँ चालू थी। उसको रात भर नींद नहीं आती थी, इसकी वजह से वो परेशान था। तो उसने सुसाइड नोट भी लिखा था, उसने एक वीडियो भी बनाया था, उसके पापा को भेजा था। उसमें लिखा था कि मैं सुसाइड कर रहा हूँ, मुझे माफ़ कर दो, मैं किसी को ज़्यादा तकलीफ नहीं देना चाहता। अशा प्रकारचे त्याने सुसाइड नोट लिहिले। हाताची नस कट केली होती आणि गळफास पण घेतला होता आणि त्याने अशा प्रकारे आत्महत्या केली होती। बडनेरा पोलीस स्टेशन 19/26 BNS 194 प्रमाणे प्रकरण दाखल असून त्याचा तपास आता सुरू आहे। शोएब खान, विदर्भ न्यूज, बडनेरा।